गोकुळ दूध संघाची निवडणूक अजून 2 महिने दूर आहे. पण कोल्हापूरच्या राजकारणात आतापासूनच वातावरण तापलंय. किंबहुना याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडत आहे. एकीकडे महायुतीकडे 4-5 हजार ठराव असल्याचा दावा केला जातोय. दुसरीकडे सतेज पाटील 1851 ठराव दाखल करून थेट आव्हान देत आहेत. दरम्यान निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे सायलेंट बॉम्ब फुटणार असल्याचे दावे होत आहेत. मग प्रश्न असा आहे की ही लढाई खरंच आकड्यांची आहे का, की पडद्यामागं सुरू आहे कोल्हापूरच्या पुढच्या राजकारणाची मोठी खेळी? इतका मोठा राजकीय संघर्ष सुरू असताना खरंच गोकुळची निवडणूक बिनविरोध होऊ शकते का, आणि ती कशी, जाणून घेऊयात अगदी सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. गोकुळ दूध संघाची निवडणूक ही फक्त एक सहकारी संस्थेची निवडणूक नाही. कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ म्हणजे प्रभाव, संघटन शक्ती आणि ग्रामीण भागातील जनाधार, सहकारावर नियंत्रण याचं मोठं केंद्र मानलं जातं. त्यामुळं गोकुळ जिंकणं म्हणजे केवळ संचालक मंडळावर सत्ता मिळवणं नसतं, तर पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा बँक, साखर कारखाने आणि अगदी विधानसभा निवडणुकांपर्यंत त्याचे परिणाम दिसू शकतात. म्हणूनच या निवडणुकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. सध्या महायुतीचे नेते अत्यंत आत्मविश्वासात दिसत आहेत. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीकडं 4,000पेक्षा अधिक ठराव असल्याचा दावा केलाय. काही नेत्यांनी तर हा आकडा 5,000च्या वर गेल्याचंही सांगितलं. या दाव्यांमधून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे विरोधकांनी मानसिकदृष्ट्या आधीच पराभव स्वीकारावा. निवडणुकीपूर्वीच विजयाचं वातावरण तयार करण्याचं हे राजकारण नवीन नाही. अनेक निवडणुकांमध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण करून कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. निवडणुकीपूर्वीच विजयाचं वातावरण तयार करण्याचं हे राजकारण नवीन नाही. अनेक निवडणुकांमध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण करून कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. पण याच ठिकाणी दुसरा प्रश्न उभा राहतो. जर महायुती इतकीच मजबूत असेल, तर मग बिनविरोध निवडणुकीची चर्चा का सुरू आहे? निवडणूक सहज जिंकता येणार असेल तर निवडणूक लढवण्यापेक्षा बिनविरोध करण्याची गरज का भासते? याच प्रश्नामुळे या संपूर्ण राजकारणाकडे वेगळ्या नजरेनं पाहावं लागतं. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी वेगळी रणनीती आखलेली दिसते. त्यांनी राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या माध्यमातून तब्बल 1851 ठराव दाखल करून आपली ताकद दाखवली आहे. आकड्यांमध्ये महायुती पुढे असल्याचा दावा करत असली तरी सतेज पाटील यांचा भर वेगळाच आहे. ते सातत्यानं सांगत आहे की ही निवड केवळ सत्तेची नाही, तर गोकुळच्या भवितव्याची आहे. त्यांनी गेल्या 5 वर्षाच्या कारभाराचा उल्लेख करत दूध दरवाढ, शेतकऱ्यांना दिलेला फायदा आणि गोकुळची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे प्रयत्न हे आपले मुख्य मुद्दे बनवले आहेत. मात्र या प्रचारामध्ये सर्वाधिक चर्चेत राहील ते एक त्यांचं विधान, निकालानंतर सायलेंट बॉम्ब फुटणार. हे वाक्य त्यांनी मुद्दाम वापरलं की सहज बोलून गेले, हा वेगळा विषय. पण या एका विधानानं संपूर्ण राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बदलला. कारण त्याचा थेट दावा आहे की महायुती बाहेरून एकसंध दिसत असली तरी आतून अनेक ठिकाणी नाराजी, उमेदवारीची स्पर्धा आणि नेतृत्वाचे संघर्ष सुरू आहेत. म्हणजेच खरी लढाई विरोधकांशी कमी आणि आपापसात जास्त आहे, असा संदेश ते देण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं पाहिलं तर महायुतीसमोरचं सर्वात मोठं आव्हान विरोधक नसून जागा वाटप असू शकतं. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर मित्रपक्ष यांच्यात प्रत्येकालाच आपल्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे. पण जागा मर्यादित आहेत. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण नाराज होणार, हा मोठा प्रश्न आहे. निवडणुकीपूर्वी सर्वजण एकत्र दिसत असले तरी उमेदवार निश्चित झाल्यानंतरचं चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सतेज पाटील वारंवार अंतर्गत खतखत अधोरेखित करत आहेत. याच दरम्यान आणखी एक चर्चा जोर धरते, ती म्हणजे बिनविरोध निवडणुकीची. काही नेत्यांनी उघडपणे बिनविरोध निवडणुकीची शक्यता व्यक्त केली. त्यामागे एक कारण सांगितलं जातं, ते म्हणजे पैशाचा वाढता वापर. 2 महिन्यापूर्वी ज्या ठरावासाठी काही हजारांपासून 1 लाख रुपयांपर्यंत चर्चा होत होती, त्याच ठरावांची किंमत आता अनेक लाखांपर्यंत गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळं खर्चिक निवडणूक टाळण्यासाठी बिनविरोधचा पर्याय पुढे येत असल्याचं सांगितलं जातं. पण या चर्चेचं दुसरं राजकारण आहे. कारण निवडणूक बिनविरोध झाली तर सर्वात मोठा प्रश्न लोकशाहीचा उभा राहतो. खासदार धैर्यशील माने यांनीही याच मुद्द्यावर भाष्य करत निवडणूक लागली पाहिजे अशी भूमिका मांडली. कारण मतदाराला निवड करण्याची संधीच मिळाली नाही तर लोकशाही प्रक्रियेचं महत्त्व कमी होतं. त्यामुळे बिनविरोधच्या चर्चेकडं केवळ खर्च कमी करण्याच्या दृष्टीने पाहून चालणार नाही. दरम्यान सतेज पाटील यांनी आणखी एक भावनिक मुद्दा पुढे आणला. ते म्हणाले, मला चेअरमन व्हायचं नाही, माझा घरचा उमेदवारही नाही, पण गोकुळ वाचलं पाहिजे. ही भूमिका राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. कारण त्यामुळे निवडणूक व्यक्ती विरुद्ध व्यक्ती न राहता संस्था चालवण्याची लढाई चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जातो. याचबरोबर अमूल, नंदिनी आणि मोठ्या बाहेरील स्पर्धेचा मुद्दा उपस्थित करत गोकुळची स्थानिक ओळख टिकवण्याचं आवाहनही करण्यात आलं. हा मुद्दा ग्रामीण भागातील दूध उत्पादकांना भावनिकदृष्ट्या जोडणारा ठरू शकतो. मात्र या निवडणुकीतील सर्वात मोठा ट्विस्ट अजून बाकी आहे. तो म्हणजे कोल्हापूरच्या जुन्या राजकीय वैराचा. महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष अनेक वर्षांचा आहे. जर बिनविरोधची वेळ आली तर हे दोन गट एकत्र येतील का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
कारण स्थानिक राजकारणात वैयक्तिक समीकरणं अनेकदा पक्षीय समीकरणांपेक्षा जास्त प्रभावी ठरतात. त्यातच नरके बंधूंसारखी स्थानिक समीकरणं आणि स्वतंत्र भूमिका घेणारे काही नेते ही संपूर्ण गणितं बदलू शकतात. म्हणूनच आज दिसणारे आकडे अंतिम सत्य मानता येणार नाही. कारण निवडणुकीत फक्त ठरावांची संख्या जिंकत नाही. नाराजी, बंडखोरी, उमेदवारी, स्थानिक समीकरणं, शेवटच्या क्षणी होणारे समझोते आणि पडद्यामागच्या बैठका अनेकदा निकाल बदलतात. गोकुळची निवडणूक त्याला अपवाद असेल असं म्हणणं कठीण आहे. एकंदरीतच आता पुढचे 2 महिने सर्वात महत्त्वाचे असणार आहेत. बिनविरोधचा फॉर्म्युला पुढे येतो का? महायुतीतील अंतर्गत नाराजी खरंच बाहेर येते का? सतेज पाटील यांनी उल्लेख केलेला सायलेंट बॉम्ब नेमका काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतिम लढत होते की पडद्यामागं पुन्हा एकदा राजकीय समझोता होतो? याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल. तुम्हाला काय वाटतं? गोकुळची निवडणूक शेवटी प्रत्यक्ष मतदानापर्यंत जाईल की शेवटच्या क्षणी बिनविरोधचा मार्ग निघेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.